मधुरा, गेल्या काही दिवसापासून राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरती विविध आरोप जे आहेत ते केले जातात आहे। त्यामुळे या आरोपांची सखोल चौकशी केली जावी, त्याशिवाय ही चौकशी जी आहे ती निवृत्त न्यायाधीश जे आहेत त्यांच्यामार्फत केली जावी या मागणीला घेऊन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आजपासून आझाद मैदानात विमुदन उपोषण जे आहे ते सुरू केलेले आहेत। अंजली दमानिया आपल्यासोबत आहेत, काय नेमक्या मागण्या असतील? नाही, मला असं वाटतं की आता बास झालं। हे सगळे जे आत्तापर्यंत गेले 20 दिवस आपण बघतोय ते सगळं बघून तिटकारा यायला लागला आहे। त्याच्यावर ॲक्शन कधी होणार? मुख्यमंत्री त्याच्याबद्दल एक चकार शब्द काढत नाही आहेत। ऐकून खरंच आणि हे सगळं बघून खूप दुःख झालं। सोमवारी मी एक प्रेस कॉन्फरन्समध्ये माहिती दिली की तापी प्रकल्पात म्हणजे तापी इरिगेशन कॉर्पोरेशनमध्ये कसे कसे गैरव्यवहार चालतात, इरिगेशन कॉन्ट्रॅक्टर्स आपल्या आवडीच्या लोकांना कसं आणलं जातं, कशा जमिनी घेतल्या गेल्या आहेत आणि कोट्यावधींच्या आहेत हे सगळं। आणि तिथे बोलता बोलता मी असं म्हटलं होतं की मी जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही येत्या 2 दिवसात तर मी अनशन म्हणजे उपोषणावर बसेल। तर जे मी ठरवलं होतं तसंच मी केलं। आज सकाळपासून आम्ही इथे आलो, पण अडथळे कसे येतात ह्याचं तुम्हाला इथे आल्यावर प्रात्यक्षिक दिसेल। काल रात्री 1:30 वाजेपर्यंत मी मुंबई पोलीसशी बोलत होते की आम्हाला आझाद मैदान नको, मला इतर कुठलाही व्हेन्यू द्या। म्हणजे आधी मी वर्षावर बसणार असं सांगितलं तर मला एक नोटीस दिली गेली, आज पुन्हा एक नोटीस आली। आत्ता पेडर रोडला मला जवळजवळ 150 पोलिसांनी थांबवलं, 20 एक पोलिसांच्या गाड्या होत्या। तर मला असं वाटतं एखाद्या सामान्य स्त्रीला जर तुम्ही एवढे पोलीस यंत्रणा वापरून थांबवता तर ते कशासाठी? म्हणजे मी असं काय कोणाला त्रास देणार आहे की कोणी एवढी पोलीस यंत्रणा माझ्या विरोधात वापरावी? हेच जर पोलीस आत्ता खडसेंविरुद्ध वापरले असते तेव्हा ना आपल्याला बरंच काही उलगडीस आलं असतं। पण असो, आता ती जागा जी होती ती बदलून मी मागितलं की मला आझाद मैदान नको। त्यात मला रात्री कळलं की इथे खडसेंनी ज्या दिवशी मी बोलले त्याच दिवशी येऊन आझाद मैदान रिझर्व केलं आहे आणि आज कुठून कुठून लोकांना गोळा करून बसमधनं भरून इथे आणलं जाणार आहे। तर मी तेच म्हटलं की तोपर्यंत म्हणजे समोरासमोर कन्फ्रंटेशन का करा? देवेंद्र भारतीनं अनेक वेळा मी विनंती केली, पडसळगीकरांना मी मेसेज पाठवला, विनंती केली की तुम्ही मला दिवसभरासाठी तरी निदान मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये बसू द्या। यांचा कार्यक्रम आटपल्यानंतर पुन्हा मी 6 वाजता इथे यायला तयार आहे। पण जर कन्फ्रंटेशनच करायचं असेल तर सो बी इट, मी पण तयार आहे। तुम्ही या सगळ्या विषयासंदर्भात अण्णा हजारे यांची देखील भेट घेतली, काय नेमकं त्याबद्दल? नाही, काल म्हणजे मला असं वाटतं की आम्ही या आंदोलनात किंवा सिव्हिल ॲक्टिव्हिजममध्ये त्यांच्यामुळे आलो, कारण त्याच्या आधी मी एक सामान्य स्त्री होते जी घर आणि संसार आणि आपलं प्रोफेशन यातच बिझी होते। 2011 पासून त्यांच्या आंदोलनानंतर मी ISCमध्ये किंवा आम आदमी पार्टीत आले होते। तर त्यांना नमस्कार करायला म्हणून मी राळेगण सिद्धीला गेले होते कोणालाही न कळवता। तर ते एवढ्याचसाठी की त्यांना मला जाऊन आशीर्वादही घ्यायचा होता आणि सगळे पेपर्स दाखवायचे होते की अण्णा बघा मी का अनशन करते, का आंदोलन करते। तर अण्णांनी ते बघितल्यानंतर त्यांनाही धक्का बसला, त्यांनी मला आशीर्वादही दिला आणि असंही म्हणाले की मी आजच्या आज फडणवीसांशी बोलतो आणि PM सुद्धा याच्यावर मी पत्र लिहितो। आणि काल एका TV चॅनलवर असंही म्हटलेलं ऐकलं की अण्णासुद्धा या फाईटमध्ये हे करायला तयार आहेत। असंच मला वाटतं की त्यांनी राळेगणहून नक्की त्यांच्या परीने त्यांना या वयात आता झेपेल एवढं नक्की करावं, कारण या सगळ्या अशा राजकीय लोकांना आपल्याला धडे हे मात्र शिकवायला हवे। धन्यवाद ही बातचीत केल्याबद्दल। त्यामुळे आपण बघतो की अण्णा हजारे यांची भेट तर घेतलेली आहे, त्याशिवाय एकनाथ खडसे यांच्यावर जे आरोप केले जातात त्या सगळ्यांची चौकशी व्हावी या मागणीला घेऊन एकीकडं अंजली दमानिया या आझाद मैदानात असणार आहेत, तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांचे समर्थक देखील त्यांना समर्थन देण्यासाठी आझाद मैदानात उपस्थित राहणार आहे। त्यामुळे आज दिवसभर बऱ्याच घडामोडी ज्या आहेत त्या या सगळ्या प्रकरणामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।